देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आता जामखेड शहरामध्ये स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी म्हणून आम्ही हा आज वचननामा जाहीर केलेला आहे। दैनंदिन आणि गेल्या अनेक वर्षापासून आणि विशेष करून या निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोकांच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चर्चेअंती या शहराला काय आवश्यक आहे, येथे राहत असलेल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत, याच्यावरती आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे। अतिशय सविस्तर वचननाम्यामध्ये जे आश्वासित केलंय, जे येणाऱ्या 5 वर्षामध्ये कमिटमेंट दिलंय, त्याचं रूपांतर जनतेच्या, नागरिकांच्या, मतदारांसाठी आणि वचननाम्याच्या माध्यमातून सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं, यासाठी हा वचननामा त्यांच्या मतदारांच्या हातात देत आहोत। आणि निश्चितच हा वचननामा दिल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे राज्यात आणि देशात, या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने सरकार हे देशाचे आदरणीय पंतप्रधान, तिसऱ्यांदा विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले, तर आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या आशा आणि आकांक्षा या भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांना आश्वासित केलं पाहिजे आणि तो वचननामा जनतेच्या, नागरिकांच्या, मतदाराच्या हातात दिला पाहिजे, ही भावना पदाधिकाऱ्यांच्या मध्ये चर्चेअंती झाली। आणि आज तो वचननामा जाहीर करत असताना निश्चितच मला आनंद होत आहे की एक भारतीय जनता पार्टी, एक डिसिप्लिन पार्टी विथ द डिफरन्स म्हणून आम्ही हा वचननामा जनतेच्या हातात देत आहोत। येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून या कामाची प्रतिकृती करत असताना निश्चितच आनंद होईल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा ही झाली आणि मग स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। त्याचबरोबर क्रीडांगणाचा प्रश्न देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा सर्व खेळाडू असतील, त्यांना देखील विविध खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी देखील आम्ही या वचननाम्यामध्ये सहभाग नोंदवत आहोत। आणि इतर सगळ्या बाबीवरती मधुकर आबांनी एक या निवडणुकीचे प्रमुख म्हणून, वचननामाचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या बाबी समोर मांडलेल्या आहेत आणि निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करत असताना आणि हा वचननामा देत असताना भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं असेल तर पुढच्या राज्यामध्ये 5 नेते उपस्थित आहेत। याच्यामध्ये पहिले प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, त्याचबरोबर दत्ताभाऊ मारे, उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहत्रे, सभापती काकासाहेब तापकीर आणि पैलवान फुले हे नेते पूर्वीच्या कालखंडामध्ये पलीकडच्या बाजूला होते। आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते आज भारतीय जनता पार्टीचा या नगरपालिकेचा वचननामा देत असताना त्यांचा सहभाग आहे। मला वाटतं विरोधकांनी याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला लोक सोडून का जातात, निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी उत्तर द्यावं, नाहीतर नको त्या चर्चा करायच्या। आज राम शिंदेनी पॅन्ट शर्टच घातली, आज जॅकेटच घातलं नाही, त्याच्यामुळे मी आज पूर्ण नेहरू पायजामा आणि जॅकेट घालून पत्रकारांच्या समोर आलो आहे। त्यामुळे माझ्या राहणीमानावर चर्चा आणि विचार विनिमय करण्यापेक्षा जामखेडच्या विकासावरती जर बोललं तर विकासाची गंगा या जामखेडमध्ये आणण्यासाठी अनुकूल वातावरण होईल आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वच जण मिळून दिलेलं हे वचन, दिलेलं हे कामाच्या संदर्भामध्ये आश्वासन आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये परिपूर्ण करू आणि
या निमित्तानं आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जामखेड शहर आणि उपनगरातल्या सर्व प्रभागातील जनतेला विनम्र असं आवाहन करतो की आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण आपलं पवित्र बहुमत मत देऊन प्रचंड बहुमताने सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि